आताची महत्त्वाची बातमी वर्ध्यातून. वर्ध्यातील सोनेगाव स्टेशन मोर्चापूर रस्त्याच्या निकृष्ट कामावर महाराष्ट्र दणकानं बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाकडून मोठी कारवाई करण्यात आली. सुमारे 2 किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्ती आणि रिपेअरिंगच्या कामाला आता सुरुवात झाली असून संबंधित कंत्राटदाराला हा रस्ता पुन्हा तयार करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आल्याची माहिती आहे. सोनेगाव स्टेशन मोर्चापूर रस्त्यासाठी तब्बल 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र रस्त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच मोठ्या प्रमाणात भेगा पडल्यानं कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते राणा रणनवरे यांनी आक्रमक भूमिका घेत त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शनने केलेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करण्यात आला होता. कंत्राटदाराला वर्धा जिल्ह्यातून कायमस्वरूपी बॅकलिस्ट करा, तसेच संबंधित कंत्राटदाराला दिलेली तब्बल 100 ते 200 कोटी रुपयांची कामे रद्द करा अशी मागणी रणनवरे यांनी केली होती. अन्यथा या प्रकरणाची उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. दरम्यान महाराष्ट्र दणकाच्या बातमीनंतर प्रशासनाने रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू केल्याने या कारवाईला महाराष्ट्र दणकाच्या बातमीचा इम्पॅक्ट मानलं जात आहे. मोर्चापूर ते सुकळी स्टेशन या पूर्ण 3 किलोमीटर रस्त्याची पाहणी स्वतः केली होती व स्वतः पाहणी केल्यानंतर सदर रस्त्याचं काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचं झाल्याच्या संदर्भात मी आरोप केले होते, मी तक्रार केली होती. आणि आज 2 दिवसानंतर पुन्हा एकदा मी आज मोर्चापूर ते सुकळी स्टेशन या रस्त्याला भेट दिली. मोर्चापूर ते सुकळी स्टेशन पर्यंत आणि सुकळी स्टेशन ते मोर्चापूर पर्यंत पूर्ण रस्त्याची पाहणी केली. जे परवाची मी पाहणी केल्यानंतर जे काही आरोप मी त्या रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या बाबतीत व भ्रष्टाचाराच्या बाबतीत केले होते ते आज त्या रस्त्याची पाहणी केली असता सिद्ध झाले. कारण सदर रस्त्याला भेगा गेलेल्या आहेत, सदर सिमेंट रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे. या पद्धतीचे आरोप मी केले होते. आणि आज जेव्हा रस्त्याची पाहणी केली तर सदर 3 किलोमीटर पैकी 1.5 किलोमीटर सिमेंट रस्ता पूर्णच्या पूर्ण JCB फोकलँड लावून पूर्णपणे त्या रस्त्याला उघडून पूर्ण नाहीसा करण्यात आलेला आहे. याच्यावरून हे सिद्ध होते की एक तर सदर रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झालं होतं आणि निकृष्ट दर्जाचं काम होत असताना म्हणजे उदाहरणार्थ या कामाची किंमत 3,85,00,000 होती तर साधारणतः हा रस्ता 1.25 कोटी रुपयामध्येच निपटवलं की काय. या पद्धतीचा भ्रष्टाचार देखील म्हणजे तिथला आपला त्या रस्त्याचा जेई डेकाटे, पूर्वीचे डेप्टी इंजिनियर कुलकर्णी, आताचे डेप्टी इंजिनियर वाघ व एक्झिक्युटिव्ह इंजिनियर खान हे चौघं आणि या वर्धा विधानसभेचे आमदार भोयर महाराज हे यांचा आशीर्वादाने आणि कंत्राटदार या 5-6 जणांच्या या संगनमताने या रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालं होतं. हे आता सिद्ध झालं. कारण आज 3 किलोमीटर पैकी 24 तासाच्या 1.5 किलोमीटर रस्ता पूर्ण खोदून नाहीसा केलेला आहे. हे भ्रष्टाचार करत असताना त्या भ्रष्टाचाराची एक सीमा राहिली पाहिजे असं मला वाटते. परंतु या CM जयस्वाल योजनेअंतर्गत जे काही सेलू तालुक्यामध्ये जेई आहे, श्री डेकाटे म्हणून जेई आहे, या 2-3 महिन्यापूर्वी कुलकर्णी नावाचे डेप्टी इंजिनियर होते जे आता बदलून गेले, त्यांच्या जागेवर डेप्टी इंजिनियर वाघ म्हणून आले, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर खान म्हणून आहे. म्हणजे कुठल्या योजनेमध्ये भ्रष्टाचार करावा, कुठल्या योजनेचं काम निकृष्ट दर्जाचं करावं, या राज्याच्या अत्यंत कर्तव्यदक्ष, अत्यंत पॉवरफुल, अत्यंत विकासाचा महामेरू असे असलेले या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नावाची ती योजना आहे. म्हणजे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना. म्हणजे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना खायसाठी देखील आता या बांधकाम विभागाचे डेकाटे, कुलकर्णी, वाघ, खान हे अधिकारी म्हणजे मुख्यमंत्र्याला खायला देखील कमी करत नाही. या पद्धतीचा मोठा भ्रष्टाचार, मोठा निकृष्ट दर्जाचं काम या आरामखोर अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. खरं आहे की एक तर हे काम गोंदिया जिल्ह्यात तिरोडा म्हणून आहे. तिरोडा येथील त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी आहे. त्याचे मालक श्यामलाल बचवानी म्हणून या कॉन्ट्रॅक्टर एजन्सीचे ओनर आहे. यांनी हे काम वर्धा येथील पेटी कॉन्ट्रॅक्टर राजेश खूपचंदानी यांना दिलं आणि या खूपचंदानी आणि वर्धा जिल्ह्यातील जैन नावाचे कॉन्ट्रॅक्टर यांनी टप्प्याटप्प्याने या CM जयस्वालच्या सर्व अधिकाऱ्यांना गोव्याचा टूर करून आणलेला आहे. ही माझ्याजवळ नुसती बातमीच नाही
नुसती माहितीच नाही तर याच्या संदर्भातले अनेक पुरावे, अनेक फोटो देखील गोव्याच्या टूरचे माझ्याकडे आहेत। खूपचंदानी आणि जैन यांनी टप्प्याटप्प्याने या सीएम जयस्वालच्या सर्व अधिकाऱ्याचे गोवा टूर केले आणि गोव्यामध्ये टूर करत असताना आपल्याला देखील माहित आहे की गोवा टूर कशासाठी होतो।